लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून अनेक पाळीव जनावरांना त्यांनी ठार केले आहे। दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास जेऊर कुंभारी येथील बापू गिरमे, सुरेश गिरमे शिंदे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला जागीच ठार केले आहे। ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। तसेच सवत्सर येथील अनिल शामराव हिंगे यांच्या वस्तीवर रात्री 2:30 वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करत एका शेळीस ठार केले असून एका शेळीस चावा घेत जखमी केले असल्याची माहिती गणेश साबळे यांनी दिली आहे। कोपरगाव तालुक्यात जेऊर कुंभारी, चांदे कसारे, डाऊज खुर्द, घारी, सवत्सर आदीसह अनेक गावांमध्ये बिबट्याची मोठी दहशत असून पाळीव प्राण्यांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। तालुक्यातील अनेक गावात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे। रात्री अपरात्री बिबट्या शेतात फिरत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे। आतापर्यंत बिबट्याने अनेक जनावरांचा बळी घेतला आहे, त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसानही झालेले आहे। तेव्हा वन विभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी अनेक गावातील ग्रामस्थांकडून होत आहे। जेऊर कुंभारी ग्रामस्थ व ग्रामपंचायत मार्फत वन विभागाला वेळोवेळी लेखी निवेदन देऊनही बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला अपयश येत आहे। फक्त वेगवेगळी कारणे देत चालढकल करण्यात वन विभागाचे अधिकारी धन्यता मानत आहे, तर याचा काय उपयोग असा सवाल अध्यक्ष महेंद्र वक्ते यांनी उपस्थित केला आहे। बिबट्याच्या हल्ल्यात अनेक पाळीव जनावरे, शेळ्या, बकऱ्या, लहान लहान वासरे मृत्युमुखी पडून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे। तसेच मानवी जीवाला पण भीती निर्माण झाली आहे। शेळ्या, बकऱ्या, कुत्रे इत्यादी प्राण्यांना बिबट्या आपले भक्ष्य करून मारून खात असल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील अनेक गावात भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे होत आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव।